की तिथे एक चांगलं मोठं झाड तोडलं जात आहे आणि एकदम जे सावली देतंय त्याला तोडलं जातंय, म्हणजे किती तुम्ही पापी असाल. की तुम्ही झाडे वाचवली पाहिजेत. झाडं लावणं खूप सोपं आहे, पण झाडं जगवणं हे त्याच्याहून अवघड आहे. म्हणून तुम्ही झाडे लावा, पण झाडे जगवा पण, नाही तर लावून तसेच सोडून नका जाऊ. झाडे लावा, झाडे जगवा, झाडांना कापू नका. जर तुमचे पॅरेंट्स पोल्युशन करत असतील, गाडी रेस बीस करत असतील, तुझे बहीण भाऊ, तर त्यांना सांगा की पोल्युशननी त्रास होतो, त्यापेक्षा झाडं लावा. सातारा शहरामध्ये होणारी वृक्षतोडण त्यातल्या त्यात प्रमुख करून राजपथावरती मागील 5 वर्ष सर्व सामाजिक संस्था व नगरपालिकेने लावलेली झाडं, फक्त आपली इमारत दिसत नाही, आपल्या दुकानाचा बोर्ड दिसत नाही म्हणून जी झाडं तोडायचा उद्योग सुरू झाला आहे त्याला विरोध म्हणून ते प्रशासनाच्या निदर्शनात आणून देण्यासाठी एक छोट्या स्वरूपाचं आंदोलन केलेलं आहे. काही नागरिक बेजबाबदारीमुळे वागून झाडांची फांद्या तोडून झाडे तोडून विद्रूप करण्याचा प्रयत्न करत आहेत, पर्यावरणाचं नुकसान करत आहेत. अधिकाऱ्यांना नगर परिषदेला लक्षात आणून देण्यासाठी आम्ही आज सातारा येथे नगर परिषदेच्या कार्यालयात आलो आहोत. धन्यवाद. सातारा नगरपालिकेने जी 5 वर्षापूर्वी जी झाडं लावली की जी अतिशय सुंदरपणे वाढत आहेत, ती झाडं तोडण्याचे काम काही इथं उपद्रवी नागरिक करत आहेत, उपद्रवी व्यापारी करत आहे. आपले बोर्ड झाकले जात आहेत. या कारणासाठी एवढी चांगली झाडं ते तोडत आहेत, तर त्याचा निषेध म्हणून आणि समाजामध्ये त्याची जागृती व्हावी या उद्देशानं आज आम्ही सर्वजण राजपथावर निदर्शनं करण्यासाठी जमलो आहोत.